हल्ल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या सैफ अली खानला कारनं नव्हे तर रिक्षानं रुग्णालयात नेल्याची माहिती। दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहणारा मुलगा इब्राहिमला केला होता फोन। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर 2 शस्त्रक्रिया, पाठीच्या कण्याला गंभीर जखम। मात्र प्रकृती स्थिर। लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। शेजारील इमारतीमधून उडी मारून हल्लेखोरानं एंट्री केल्याचा संशय। सीसीटीव्हीत हालचाली चित्रित झाल्याची सूत्रांची माहिती। सैफच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रांच सक्रिय। फॉरेन्सिककडून सर्व लहान सहान पुराव्यांची पडताळणी। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकही हल्लेखोराच्या तपासात ऍक्टिव्ह। सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीत पोलिसांना आढळले 2 संशयित। 2 संशयितांपैकी एक हल्लेखोर असण्याची शक्यता। दोन्ही संशयितांचा शोध युद्धपातळीवर। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं संतापलेल्या धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ल्याची शक्यता। जितेंद्र आव्हाडांचं गंभीर वक्तव्य। तर अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आरोप। सैफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार लीलावती रुग्णालयात दाखल। सैफची हत्या हाच हल्लेखोराचा हेतू होता। ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांना संशय। विधान परिषद आमदार अपात्रतेची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 2 महिन्यानंतर। नव्या सभापतींच्या सुनावणीचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्वागत। बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र, पण काका पुतण्याच्या खुर्चीत अंतर। नणंद भावजे मात्र एकमेकांच्या शेजारी। धनंजय मुंडेंची परळीत जगमित्र कार्यालयातून कामाला सुरुवात। सर्वसामान्यांच्या भेटीगाठी। वैजनाथ मंदिरात पूजन। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता। अदानी उद्योग समूहावर संक्रांत आणणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती। अदानींच्या शेअर्समध्ये उसळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।